नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये मार्केट यार्ड या यार्डामध्ये असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये एक सप्ताह घेण्यात आलेला आहे. तो सप्ताह कशा पद्धतीने घेण्यात आला आहे आणि स्वखर्चातून सप्ताह घेऊन समाजकार्य कसं असते, ईश्वराची सेवा कशी घडवायची असते, हे आपण ज्यांनी सप्ताह घेतला आहे ते गजानन दगडू चौगुले सर हे वकील आहेत आणि यांना वडिलांचा वारसा लाभला या सांप्रदायिक विषयाचा आणि ते भारावून जाऊन आपल्या आईवडिलांना 81 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता ते हयात आहेत की त्यांना जिवंतपणे आनंद द्यावा ही भावना या वकिलाच्या मनात आली. आणि खरं म्हणलं तर वकील आणि डॉक्टर हे पैसा घेतल्याशिवाय बोलत नाहीत असं जनतेत बोललं जातं आहे, पण या वकिलाने आगळं आणि वेगळं समाजकार्य जनतेच्या पुढं कसं असतं आहे हे स्वखर्चातून दाखवलं आहे. हा बघा मंडप, हे पूर्ण मंडप अवाढव्य असा मंडप आहे. माझ्या अंदाजेप्रमाणे मी याच भागात राहतो. 40-42 वर्षामध्ये मी असा या भागात मोठा कार्यक्रम पाहिला नाही. या भागात बाकीचे मोठमोठे राजकीय पुढाऱ्यांनी केला असेल कार्यक्रम, राजकारणी लोकांनी कार्यक्रम केला असेल स्वार्थ साधण्यासाठी, पण इथं कसलाही स्वार्थ नाही, फक्त जनसेवा हीच ईश्वर सेवा अशा पद्धतीचा कार्यक्रम मार्केट यार्ड धाराशिव या ठिकाणी गणेशनगर भागात घेतला जात आहे. आणि गणेशनगर या ठिकाणीच गजानन चौगुले सर राहतात. धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ते वकिली करतायत, पण गायनाची आवड आहे, ईश्वराच्या सानिध्यात राहण्याची आवड आहे आणि जीवनामध्ये समाधान कसं मिळवायचं हे जनतेला या सप्त्याच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या ठिकाणी सप्ताह कधी चालू होणार आहे, कधी बंद होणार आहे आणि समाजाला काय संदेश देणार आहेत हे आपण विचारायचं आहे. आपल्यासोबत आहेत गजानन दगडू चौगुले सर. आपण त्यांना विचारूया. नमस्कार सर, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. नमस्कार. काय नेमकं मनामध्ये काय भावना आहेत की बाबा ही एवढा अवाढव्य खर्च करून तुम्ही एक जनसामान्यामध्ये कसं जगावं, ईश्वराच्या सानिध्यात कसं राहावं, नुसतं बोलणं वेगळं आणि कृती वेगळी, ही कृतीतून तुम्ही दाखवून देतात, नेमकं काय? कसं आहे, हा वडिलापार्जित हा वारसा आहे. जन्मजात म्हणजे आम्ही वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. श्री गुरु सोपान काका महाराज देऊकर तुकोबरायांचे, श्री संत तुकाराम महाराजांचे ते 9वे वंशज सोपान काका देऊकर श्री गुरु, त्यांचे लहानपणी आम्हाला माळ घातलेली आहे त्यांनी. तिथून तो वारसा आहे. आमची पिढी जात आम्ही वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायाचा सभासद राहून खूप काही शिकलो. समाजाशी नातं जोडणं, समाजाशी सेवा करणं, समाजामध्ये जे काही वेगवेगळे मेसेज पसरवले जातात त्यातून आपण त्या लोकांना जागृती करणं, अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे. ओके ओके ओके. परत सकाळ अशी येते आहे अधिकार. तुकोबराय म्हणतात की इथं वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे, इथं लहान यारे लहान थोर याती भलती नारी नर, म्हणजे लहान काय मोठा काय सगळे सारखे, स्त्री काय पुरुष काय सर्व सारखे, असा कुठलाही भेद नसलेला, कुठला जातीभेद नसलेला हा वारकरी संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायाचे आम्ही पायिक आहोत. बरं बरं. मग हे लहानपणापासून हे कार्य चालू आहे. गावाकडे वर्षाला सप्ताह करतो आम्ही. बरं. गावाकडे मोठा सप्ताह. कोणतं गाव आहे तुमचं? पिंपळा बुद्रुक, तालुका तुळजापूर. बरं. आणि गणेशनगरमध्ये किती दिवसापासून राहतात? जवळपास 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून तुम्ही छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी सप्ताह करतो. वर्षाला सप्ताह. एकदा या कार्यक्रमाला तुम्ही आले होते, उपस्थित होतो. तुमचा आवाज सुद्धा सुंदर आहे आणि लोकांमध्ये जे जनसामान्यामध्ये जे प्रेमाचं वातावरण निर्माण होत आहे तुमच्या सप्त्यामध्ये, छोट्या मोठ्या, आता इथं तर फार मोठं कारभार आहे. आता तुम्ही इथं कुणाकुणाला बोलावलंय? इथं
महाराष्ट्रातील थोर साधू संत सगळे सगळे बरं, हे जवळपास साधू संत आता काय निधी वगैरे घेणार आहेत तुमच्या? कसली निधी अजिबात नाही. हा. कुणी साधू संत निधी नाही, प्रेमापोटी येत आहेत. बर 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 हा. सर्वांचं प्रेम आहे बर बर आणि मी त्यांच्याशी एवढा जवळीक. एकरूप आहे, जवळीक आहे, त्यामुळे स्वतःहून ते येत आहेत. बर 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 आज हिमालयातून साधू संन्यासी येत आहेत ह्या कार्यक्रमासाठी. ऋषिकेश, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, परत जगन्नाथपुरी. काय तुमचं स्वप्न काय? आपण चलत निघूया थोडं थोडं. या हे आपण महाराजाकडे. स्वप्न म्हणजे समाजामध्ये कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे, हा. संस्कार घडले पाहिजेत. हा. आज आपण संपत्ती कमवण्याकडे लक्ष देतो, हम्म. परंतु संस्कार घडवण्यामध्ये काही पडतो. बर 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 त्याच्यामुळं आपली मुलं व्यसनाधीनता वाढत चालली आहे. बर 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 संवाद संपत चालला. गणेश नगरच्या आपल्या सर्व जनतेचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? इवन शहरातला म्हणलं तर काय हरकत नाही, पण गणेश नगर ही गणपतीच्या नावावरच नगराचं नाव पडलंय. हे तर सांप्रदायिक आहेतच, पण शहरामधल्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे? या ठिकाणी गणेशनगरमधून एवढं प्रेम दिलं. मी 2002 साली गणेशनगरमध्ये राहायला आलो. बर. तेव्हापासून इथल्या गणेशनगरमधील सर्व भाविक भक्तांनी एवढं प्रेम दिलं की इथं आम्ही ठरवल्यानंतर सप्ताह करणे, वर्षाला सप्ताह करायचा, मंदिर उभा करण्याचं कामी. बर 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 मग एवढं प्रेम दिलं, त्यातून सर्व सहवास वाढला आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आपण करतो. साहेब, एवढा मोठा कार्यक्रम घेण्याचा जी संकल्प तुमच्या मनामध्ये आला, हां, तो का आला? कसं आहे, जे आईवडिलांनी लहानपणापासून कष्ट करून शिकवलं, जे आईवडिलांनी ह्या मार्गावरती रस्ता दाखवला संप्रदायाचा, त्यांना त्यांच्या कुठेतरी ऋणातून मुक्त व्हावं. आईवडिलाच्या तर ऋणातून कोणी मुक्त होऊ शकतच नाही, बरोबर बरं का. पण आपण त्यांच्या हयातीमध्ये काहीतरी त्यांची सेवा घडावी, त्यांचं पूजन व्हावं, तुला व्हावी, की ज्यांनी हाताच्या तळफोडावर सांभाळलं, कष्ट करून हार्डवर्क करून शिकवलं, त्याची कुठंतरी काही प्रमाणात आपण त्यांना परत देऊ शकत नाही, देण्यात पण नाहीत. पण आईवडिलांच्या या कष्टातून शिकवलेल्या शिदोरीची त्यांची इच्छा पहिल्यापासून, वडील हे पूर्वीपासून सामाजिक कार्यामध्ये असायचे, सप्ताह करणे वगैरे. बाकी काय आम्ही राजकीय गोष्टीने कुठले नाही, पण एक सामाजिक कार्य लहानपणापासून मी पाहतो वडिलांचंही. सर, महत्त्वाचा मुद्दा की जिवंत असेपर्यंत आईवडिलांना जनावराच्या कोठ्यात ठेवणारे लोक मी पाहिले. हो, आईवडिलाला ओढून निघून टाकलं माझ्या देखत. हो, 4-5 दिवस राहिले, पुन्हा अन्ना विनामे. जिवंत असणाऱ्या आईवडिलाला असा त्रास देणाऱ्या काही हरामखोर अवलादी या जगामध्ये जन्माला आलेले आहेत. आणि पुन्हा ते आईवडील मेलं की लोकांना दिसावं म्हणून पुण्यतिथी साजरी करणारे मोठमोठे महाराज आणून सप्ताह करणारे माणसं सुद्धा मी पाहिले. पण तुम्ही जिवंत असताना वडिलांच्या आईच्या देखत त्यांनी हा सोहळा पाहावा जिवंत, ही काय संकल्पना आहे तुमची? कसं आहे की याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आईवडिलाचं पूजन व्हावं, पुढील पिढीला याच्यातून काहीतरी बोध मिळावा, प्रेरणा भेटावी. आणि समाजामध्ये जे आज वातावरणही वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली, खरंय. तर एक आईवडिलाची काय सेवा करावी व कशासाठी करावी याच्यातून बोध घेण्यासारखा हा सप्ताह आहे. बरोबर आहे. कारण मी धाराशिवमध्ये MIDC मध्ये डॉक्टर गपाट साहेबांनी एक वृद्धाश्रम केलेला आहे. अहो, ती स्टँडर्ड लोकांनी आईवडिलाला आणून तिथं सोडलंय. त्यांना मी एक प्रश्न विचारला होता की जर लेकराला आईवडिलांनी शाळेत घालून जर घराकडचा परतीचा प्रवास चालू केला तर आईवडील रडत जात होते. म्हणजे लेकराला कायम ठेवत नव्हते तिथं, शिक्षणासाठी ठेवत होते, तरी रडत जात होते. आता या वृद्ध आईवडिलाला त्या आश्रमामध्ये टाकून बायकोला घेऊन मोठ्या गाडीमध्ये शान किशोर जातात, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी येत नसेल का? त्यांना लहानपणीची आठवण येत नसेल का? असे प्रश्न विचारले होते सर. तर अक्षरशः रडत होती ती माणसं. तर हे खूप मोठं दुर्दैव आहे आपल्या संस्कृतीचं, बरोबर आहे, आपल्या देशाचं आणि आपल्या या सर्व आईवडिलांचं. बरोबर, खूप मोठं दुर्दैव आहे की आज सगळीकडे वृद्धाश्रमाची संख्या वाढते. ज्या आईवडिलांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, एवढं घडवलं, त्या आईवडिलाला त्रास देणार हे राक्षसच म्हणावं लागेल.
बरोबर. जर आई वडिलाच्या प्रती जर प्रेम नसेल तर तुम्ही करोडो रुपये असाल तरी तुम्ही भिकाऱ्यापेक्षा खालचे आहेत. खरे 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 खरे. महाराज, महादेव आणि पार्वती या दोघांनी कार्तिकीला आणि गणपतीला जगाचा प्रदक्षिणा कोण लवकर घालते असा एक प्रश्न विचारला. आणि जो जगाचा प्रदक्षिणा पहिल्या स्टार्टला घालील ते माझ्या जवळ येईल, तो जिंकला. अशा पद्धतीचं त्यांनी एक आव्हान केलं होतं. कार्तिकी निघाला, गणपती निघाले आणि जगाचा प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले. कार्तिकी पुढं गेला आणि गणपतीने आयडिया केली, आईवडिलाला चक्कर मारली आणि आईवडिलाच्या मांडीवर बसला. हा संदेश तुमच्या माध्यमातून मला दिसतोय. तुम्ही आईवडील जिवंत असताना आईवडिलांच्या देखत हा सप्ताह तुम्ही आज सोहळा संपन्न करत आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? कसं आहे, जसं गणपतीने ओळखलं की आई वडील हेच पृथ्वीच्या रूपाने आहेत. बरोबर बरोबर. आई हे पृथ्वीच्या रूपाने आहे, वडील हे आकाशाच्या रूपाने आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. कारण आपल्या मुलावरती आई जशी पृथ्वी कसलेही वजन सहन करते तसे आपली आई आपल्या मुलाचं कसलंही काही चूक असली, काही जरी त्रास असला तर ती आई सहन करते. आणि आपला मुलगा उघडा पडू नये याच्याकरता वडील त्याच्यावरती कुठंतरी आशीर्वाद रूपी एक आकाशाच्या रूपाने ते कार्य करत असतात. म्हणून आईवडिलाची बरोबरी या जगात कोणीच करू शकत नाही. फक्त ती जाणली पाहिजे आपण. आता हे सोहळ्याच्या माध्यमातून जातीवाद आहे, धर्मवाद आहे, देश आता धर्म संकटात सापडल्यासारखं राजकारण चालू आहे. ते काय आहे राजकारणामध्ये आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण या सोहळ्याच्या माध्यमातून या लोकांना बिघडणाऱ्या तरुण पोरांना काय संदेश देणार तुम्ही? कसं आहे, वारकरी संप्रदाय हा कुठलीही जातपात मानत नाही. करेक्ट. कुठल्या जाती धर्माचा असं द्वेष करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म मंगळ. म्हणजे कुठलाही भेद न करणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे. बरोबर. मग तो कुठल्याही जातीचा असो. बरोबर. जात हे नाहीच, बरोबर, मानव एकच जात बरोबर असा म्हणणारा हा वारकरी संप्रदाय आहे. बरोबर. म्हणून इथं सगळ्या फक्त धर्म हे ज्याच्या त्याच्या सोयीने केलेलं आहे, पण सगळ्या धर्माचा एकत्र आणून हे कार्य करणारा म्हणजे वारकरी संप्रदाय. तुम्ही संदेश काय देणार लोकांना की बाबा या सोहळ्याच्या माध्यमातून आता तरुण पिढीनं काय घ्यावं? तरुण पिढीने निर्व्यसनी बनावं, आपल्या आईवडिलाची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, जातीभेद नष्ट करावेत, एक समता बंधुता आणि एकता हे अवलोकन करावं. बरं बरं. कुठलीही जातपात, कारण सगळ्यांचं रक्त सारखं आहे, त्यामुळे कुठली जात. आता ही सप्ताह तुमचा किती तारखेला चालू होणार आहे? किती तारखेला? हा 4 मेला सुरुवात होणार आहे. 4 मेला शहरातून खूप मोठी दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. बर बर. म्हणजे ग्रंथ दिंडी असणार आहे का? ग्रंथ दिंडी. बर बर. ग्रंथ दिंडी, कलश दिंडी, बर. परत तुलसी कलश वृंदावन. बसवणार आहेत का? नाही, कलश म्हणजे आपला कलश. कलश म्हणजे माता भगिनी कलश घेणार, बर. तुलसी वृंदावन घेणार आणि ग्रंथ घेणार. किती लोक सामील होतील याच्यात? जवळपास एक 4-5 हजार लोक ह्या वारकरी दिंडीमध्ये राहतील. बरं. कलेक्टरला काय बोलवण्याचा काही संदेश आहे का? कलेक्टर साहेबांना निमंत्रित केलेलं आहे. SP साहेबाला केलं? SP साहेबाला पत्र दिलेलं आहे. बाकी सर्व अधिकाऱ्याला आम्ही पत्र दिलेले आहेत आणि जवळपास सर्वांनी येण्याचं कबूल केलं आहे. बरं बरं. आता ह्या सप्ताहाचा जो खर्च आहे, हां, तो खर्च वैयक्तिक करणार आहेत का इच्छाशक्तीनं काही लोकांनी दिला? नाही, याच्यामध्ये हे माझ्या आईवडिलाचा होय 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 कार्यक्रम आहे. मीच करणार बरं का. तर माझ्या आईवडिलासाठी त्यांनी आयुष्यभर सांभाळलं. हां हां. त्यांचं कुठेतरी पोचपावती तर आपण देऊ शकतो. बरोबर. पण काही अंशी आपण ही सेवा ह्या माध्यमातून आणि जगाला संदेश जावा यासाठी हे आयोजन आहे. बरं बरं बरोबर. तर हे गजानन दगडू चौघुले वकील आहेत. हे जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करावी, व्यसनापासून दूर राहावं, जातीवाद समूळ नष्ट करावा, धर्माच्या माध्यमातून आईवडिलाची सेवा करण्याचा संदेश ईश्वरानं दिला आहे. ज्या पद्धतीने गणपतीने आईवडिलाला पृथ्वीचा प्रदक्षिणा घालण्यासाठी आईवडिलाला प्रदक्षिणा घातला आणि आईवडील हेच पृथ्वीच्या
समान आहेत असा संदेश दिला. त्याच पद्धतीने ॲड चौगुले सरांनी जिवंतपणी आईवडिलांची सेवा करा. आईवडील मेल्यानंतर पुण्यतिथी घालण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण आईवडिलाला आपलं कौतुक जिवंतपणी दिसावं. मेल्यावर दिसेल नाही दिसेल हा भाग वेगळा, पण जिवंतपणी माझा मुलगा योग्य मार्गावर आहे, ईश्वराच्या सान्निध्यात आहे, जनतेच्या संपर्कात आहे आणि सगळ्यात मिळून मिसळून आनंदानं राहतो आहे, असाच मुलगा घडावा असा संदेश वकील साहेबांनी दिला आहे. आणि तरुण पिढीनं वाहत जाण्यापेक्षा ईश्वराच्या सान्निध्यात राहावं, आईवडिलांच्या सेवेत राहावं आणि योग्य कष्टानं कमाई करून शुभलाम शुभला आनंदीमय जीवन जगण्यासाठी सज्ज राहावं, अशा पद्धतीची माहिती ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी दिलेले आहे. आणि या कार्यक्रमाला हजारो भाविक येणार आहेत. तुम्ही पण या. या आडत लाईनमध्ये गणेश नगरच्या भागामध्ये स्वामी समर्थाचं मंदिर आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं, जातीवाद नष्ट करावा, आनंदीमय जीवन जगावं आणि एकसंघ अखंड भारत ठेवावा असा संदेश वकील साहेबांनी दिला आहे. तर बघूया या कार्यक्रमाला किती लोक स्वखर्चानं आणि आनंदाने येतील आणि स्वामी समर्थ यांचं दर्शन घेतील, आनंद घेतील, ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने योग्य कमेंट, योग्य विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद गणेश नगरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वामी समर्थाच्या मंदिराची शूटिंग वगैरे